तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी नारायण राणे यांनाही टोला लगावलाय। काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांचा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगला समाचार घेतला। तुरुंगात जाऊन आयुष्य फळफळतं हे तुमच्याकडून तरुणाई शिकली आहे असं सांगत ज्ञान घरच्यांना वाटा असाही टोला राज ठाकरेंनी लगावला। काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल राज ठाकरेंवर जोरदार तोंडसूक घेतलं। तुम लढो मैं कपडे संभालता हूं असं म्हणून राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या तरुणांना तुरुंगात टाकण्याचा घाट घातलाय असा आरोप नारायण राणेंनी केला। कायद्याचं उल्लंघन करण्यापेक्षा खेळासाठी नियम करण्याचा आग्रह राज ठाकरेंनी का धरला नाही असा सवाल राणेंनी केला होता। तुरुंगात गेलेल्या तरुणांचे आयुष्य बर्बाद झाली तर त्याला जबाबदार कोण असा सवालही राणेंनी विचारला। मला घरात बसून सांगता येतं ना, लढा मी कपडे सांभाळतो। कोण केसेस कोणावर होणार आहेत? मराठी तरुण आज आतमध्ये जाणार, केसेस सजा जेव्हा होईल त्यांचं आयुष्य बर्बाद होईल, कोण जबाबदार आहे? दही अंडा का अचानक आली का? दही अंड्याची तारीख ठरलेली असते। मग त्या अगोदर काय आंदोलनं केली की गोविंदा हा खेळ म्हणून खेळामध्ये इन्क्लूड करा, त्याचे नॉर्म्स ठरवा, किती उंच असावे, किती थर असावे, माणसं किती गोविंदा असावी, कायदा करायला भाग पाडलं पाहिजे होतं ना सरकारला। तुम्ही आदल्या दिवशी बोला आम्ही हे करू आणि करणार काय? उद्या सगळ्या केसेस जे होणार, हजारो तरुणांना कोर्ट कचेऱ्यामध्ये जावं लागणार। मी आताच 4 दिवसापूर्वी त्यांना जाऊन हॉस्पिटलला भेटून आलो होतो। मला वाटलं बरे झाले असतील। आणि मी ते सांभाळतो ना ज्याला कपडे, नंतर त्यांना परत करतो। त्यांच्यासारखं इतरांना नागडं फिरवायला नाही लावत। आणि नारायण राणेंनी बोलू नये या गोष्टी। त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या तरुणांना काहीतरी राज ठाकरे काहीतरी बोलतात आणि मग जेलमध्ये जावं लागतं वगैरे वगैरे। नारायण राणेंनी बोलावं। बरं, जेलमध्ये गेल्यानंतर आयुष्य फळफळतं हे नारायण राणेंकडे बघूनच अनेक तरुण उभे राहिले। आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना या सगळ्या गोष्टींचे सल्ले देण्यापेक्षा घरच्या घरी दिले तर जास्ती बरं नाही का होणार? त्याला काय होतं मध्येच माहित नाही मला। काहीतरी झटका येतो, काहीतरी मध्येच काहीतरी बोलून जातात। ते मागे मी एकदा म्हटलं होतं की ते महाराष्ट्र टाइम्स आहे ना, महाराष्ट्र टाइम्सचा पूर्वी एक असं लाईन होती, पत्र नव्हे मित्र, चांगली होती। त्यावेळेला मग आम्ही ज्यावेळेला सामनाचं ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला एक लाईन काढली होती, दैनिक नव्हे सैनिक, चांगली लाईन होती, कॅची लाईन होती। तशी मला प्रहारसाठी एक सुचली होती, पेपर नव्हे चॉपर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।